ही कोणती पद्धत आहे? तुम्ही बाकीचे सगळे कामं बाजूला ठेवा, हे जुन्नर शहर भटकी कुत्री मुक्त करा, एवढी माझी तुम्हाला सर्व जुन्नर शहराच्या वतीने विनंती आहे. अशा पद्धतीने निघून जाणं योग्य नाही. नागरिकांच्या गैरसोयीची होती जे अनेक महिने चालू आहे गैरसोय त्याच्याशी निगडीत आहे. त्या अनुषंगाने ही सर्वस्त जुन्नर शहरांच्या नागरिकांची भावना लक्षात घेऊन की याला वाचून याला सांगून वारंवार तोंडी साधून लेखी अर्ज करून त्या गोष्टीचा कोणताही इम्प्लिमेंटेशन होत नाही. अशा गोष्टींचे 4-5 गोष्टी आहेत. आपण मला उत्तरं द्यावी ही माझी माफक अपेक्षा आहे. उत्तर आज 1-2 मिनिटं सर. विषय निगडीत विषय नागरिकांच्या गैरसोयीचे आहेत. माझा वैयक्तिक अर्थ नाही. ज्या विषयाला गेले अनेक महिने आपली नगरपालिका अपील ठरते हा विषय मी आता मांडत आहे. त्या संदर्भात मला थोडंसं गिफ्ट देण्यासाठी मी आणलं आहे. कारण हे गिफ्ट दिल्यावर तुमच्या लक्षात राहील आणि त्या विषयावर तुम्ही कारवाई करशाल अशी आमची माफक अपेक्षा आहे. त्यामुळे त्याचा आपण 1-2 मिनिटं स्वीकार करा अशी माझी विनंती नाही. बाबू जे आहे हा विषय हे मी हे सगळ्यांचीच मागणी झाली. सहीचा विषय थोडं गांभीर्याने घ्या. सिरियस 2 मिनिटं थांबा. माझी विनंती आहे की 21/4/2026 ला वार्षिक दर करायचा झाला आपला सीओ साहेब म्हणजे 4थ्या महिन्यात वार्षिक दर करायचा झाला. ऐका नाही सीओ साहेब हा पळ काढते आपण कुत्री लोकांना चावणी द्यायचं तुम्ही लोक कुत्री लोकांना चावून लोक मिळली तर तुम्ही यासारख्या दगडांचा निर्णय आहे. मला एक 10 मिनिटं हवे सीओ साहेब तुमचे. हे अशा पद्धतीने तुम्ही निघून जात योग्य नाही सीओ साहेब. या कॅमेरा फिरवा. अशा पद्धतीने निघून जाणं योग्य नाही ही माझी विनंती तुम्हाला सीओ साहेब. अध्यक्ष महोदय तुम्हाला एक विनंती माझी 2 मिनिटं तुम्ही माझ्या उत्तराला द्यायला बांधील आहात. मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. अशी आहे की गेल्या डिसेंबर महिन्यापासून आम्ही तोंडी सांगतोय की कुत्र्याचा बंदोबस्त करा, भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करा जुन्नर शहरामध्ये. आम्ही सर्व सदस्य सांगतोय प्रत्येक प्रभागामध्ये गेले 40 ते 50 कुत्री आहेत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये 4 शिक्षण संस्था 5,000 विद्यार्थी शिक्षण घेतात आणि देशाचं भविष्य जिथं घडतंय त्या ठिकाणी कुत्री सांगतात बेंच शाळेच्या बेंच खाली पुस्तक आहे. अशा मध्ये आम्ही करायचं काय याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. सीओ साहेबांनी असं सभागृहात निघून जाणं हे योग्य नाही. हे सर्व सदस्यांचा शहराच्या नागरिकांचा अपमान आहे. मला एक गोष्ट उत्तर द्या. हा अर्ज आहे या अर्ज काय करू आम्ही करायचं काय अर्जांचं आम्ही वारंवार विनंती करून सांगून आरोग्य विभागाचं काय उत्तर द्या आम्हाला निधी नाही आम्हाला मागच्या ठेकेदाराला पैसे द्यायचे त्यासाठी नगरपालिकेकडे पैसा नाही. आणि मग 21 तारखेला जो वार्षिक दर करार झाला आहे तुम्ही दर करार काढा ना. तो वार्षिक दर करार काढा, ऑफलाईन टेंडर काढा. माणसांचे जीव तुम्ही करा घेता माणसांचा घामाचा पैसा. जुन्नर शहराची लोक कष्ट करतात घामाचा पैसा करून लागतात आणि तुम्ही नागरिकांचं संरक्षण करायचं सोडून असे निघून हे ठेकेदारांचं संरक्षण करतात. बिनाकाराचा तुम्हाला अधिकार नाही आम्ही ठेकेदारांचा. दर मिटिंगला आम्ही सगळे सदस्य येणार, सीओ साहेब येणार, दर मिटिंगला कुत्र्याचा विषय होणार, भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करा, सन्माननीय सदस्य ग्रुपला टाकणार आणि एकच उत्तर करू 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 कधी करू. मी अर्ज दिलाय मी नगरपालिकेत येईल त्यावेळेस गुन्हेगार साहेब इथं होते आरोग्य विभाग प्रमुख. मी पोलीस स्टेशनला अर्ज दिलाय त्यावेळेस ज्या दिवशी येणार होतो त्या दिवशी सकाळी यांनी पथक पाठवलं माझ्या प्रभागात कुत्री पकडायला. किती 40 कुत्री पकडायला किती माणसं पाठवली 2 माणसं आणि ती 40 कुत्री 2 माणसाला पकडतील ना परिस्थिती काय. मग याचं गांभीर्य कोण घेणार आहे. म्हणजे आम्ही सदस्य झालो आहोत परंतु आम्ही जर नागरिकांचा प्रश्न सोडवू शकत नसेल आणि मुख्य अधिकार असे पार काढून निघत असतात सभागृहात तर काय फायदा द्यायचा. मी ओरिजिनल कुत्रा आणलंय का ओरिजिनल आणू शकतो मी आणणार मी परत पत्र देणार डेटलाईन देणार आहे आणि ओरिजिनल कुत्रा मी केबिन मध्ये आणणार हे मी सांगतो. अध्यक्ष महोदय तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. ही कोणती पद्धत आहे. तुम्ही बाकीचे सगळे कामं बाजूला ठेवा. हे जुन्नर शहर भटकी कुत्री मुक्त करा एवढी माझी तुम्हाला सर्व जुन्नर शहरामध्ये एवढं सेन्सिटिव्ह वातावरण त्या कुत्र्या संदर्भात आहे. हा त्या लहान बाळाची अवस्था बघा. माझे सभागृहाला सर्व नगरसेवकांनी विनंती आहे. खरं तर मंदार गुप्तांनी जे तळतळीने तिथे विषय मांडल्यानंतर मुख्य अधिकारी साहेब लिहून गेले. हा वैयक्तिक
माहिती कोणाचं नाही ते आतून शहरातून आपल्या सर्व नगरसेवकाचं खरं तर मुख्याधिकारी साहेबांनी अपमान केलेला आहे ही गोष्ट मुख्याधिकारी साहेबांनी अशी गोष्ट आहे 3-4 वर्ष शिकवली आम्ही काय बोलतो मुख्याधिकारी साहेबांनी ही चूक केलेली आपल्या सर्व नगरसेवकाच्या ठिकाणी काहीच किंमत नाही का असे अशा पद्धतीने वागलेले प्रत्यक्ष बैठक सभागृहाच्या वतीने त्यांचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतो.